वरपुडकर निवडून आल्यावर मंत्रीच होणार असे खासदार इम्रान प्रताप गडी यांची पाथरीतील जाहीर सभेत प्रतिपादन केले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर यांना पाथरी वासियांनी मोठ्या मताधिक्याने पुन्हा विधानसभेवर पाठवावे, ते निश्चितच मंत्रीपदी विराजमान होतील असा विश्वास काँग्रेसचे खासदार इम्रान प्रताप गडी यांनी पाथरीत आयोजित केलेल्या जाहीर सभेतून व्यक्त केला आहे। पाथरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांच्या निवडणूक प्रचारात सोमवारी पाथरीत खासदार इम्रान प्रताप गडी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, आमदार तथा उमेदवार सुरेश वरपुडकर यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते मंडळी व पदाधिकारी मंचावर विराजमान होते। प्रचंड मताधिक्याने वरपुडकर निवडून आल्यानंतर निश्चितच मंत्री होतील, आपण स्वतः वरपुडकर यांना मंत्री करा म्हणून नवी दिल्लीत खासदार राहुल गांधी यांच्याकडे प्रतिष्ठापनाला लावू असेही वरपुडकर यांच्याबद्दल बोलताना प्रताप गडी म्हणाले। सुरेश वरपुडकर को जिता करके असेंबली आप पहुंचाओ, राहुल जी से लड़के मिनिस्टर बना के इनको वापस हम लोग भेजेंगे, ये वादा कर रहे हैं। ये हम आपसे वादा कर रहे हैं। इनके लिए दिल्ली में जितना लड़ना पड़ेगा मैं लड़ूंगा और मैं इस लायक हूं कि लड़ सकता हूं। आप इस बात के लिए मुतमईन रहिए, आपकी दुआओं ने इस लायक बनाया है। तो इन्हें जिताइए, असेंबली में पहुंचाइए, चीफ व्हिप पहले से है, मिनिस्टर हो जाएंगे, मजबूत आदमी है। और एक चीज जान लीजिए, 20 तारीख को जब घर से बाहर ईवीएम के बूथ पे जाएंगे आप और सुरेश जी को अपना वोट देंगे हाथ के पंजे के सामने का बटन दबा के, तो सिर्फ ये मत सोचिएगा कि आपका वोट सिर्फ सुरेश जी को मिलेगा। आपका दिया गया एक एक वोट मोहब्बत के उस मसीहा को मिलेगा जिसका नाम राहुल गांधी है। आपका दिया गया एक एक वोट उद्धव साहब ठाकरे को मिलेगा। आपका दिया गया एक एक वोट शरद पवार जी को मिलेगा। आपका दिया गया एक एक वोट संजय जाधव जी को मिलेगा। आपका दिया गया एक एक वोट अजिंक्य साहब को मिलेगा और आपका दिया गया एक एक वोट इमरान प्रताप गड़ी पे आपका एहसान होगा। इसलिए मैं आप सबसे गुजारिश करता हूं कि 20 तारीख को घर से बाहर निकलिए, पोलिंग बूथ पर जाइए, कुछ मत सोचिए कौन अपना कौन पराया, ये सब एक किनारे रखिए। बस एक बात सोचिए कि महाराष्ट्र की भ्रष्ट सरकार को हटाना है, महाविकास आघाड़ी की सरकार बनाना है, और वो तब होगा जब आप हाथ के पंजे के सामने वाला बटन दबाएंगे। आज से इस इलेक्शन को राहुल गांधी बन के लड़िए, उद्धव ठाकरे जी बन के लड़िए, शरद पवार जी बन के लड़िए। विचार घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहोत। तो शेतकऱ्यांचा विचार आहे, सर्व जाती धर्मांचा विचार आहे आणि निश्चितच विजय निश्चित आहे। आव्हान काय करणार येणाऱ्या 9 आम्ही गेल्या 5 वर्ष जी सातत्याने पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये कामं केली, जनतेच्या संपर्कात राहिलो, भविष्यामध्ये निश्चितच संधी मिळाल्यानंतर अजून जास्त प्रयत्न करू आणि विजय निश्चित होईल। जनतेचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास आहे। पाथरी मतदारसंघाच्या अनुषंगाने इथे जी काही बेरोजगारी वगैरे आहे, त्या बेरोजगारी हटवण्यासाठी काही MIDCची वगैरे अशी काही तरतूद भविष्यामध्ये निश्चित करू। आम्ही इथे MIDC आणण्यासाठी प्रयत्न करू। आज तुम्ही सगळेजण बघत आहात की 2024 विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवार पाथरीमध्ये खूप मोठ्या सभा झालेल्या आहेत आणि या ठिकाणी इम्रान प्रताप गडीजी उपस्थित होते साहेबांच्या प्रतिकारार्थ। आणि तुम्ही सर्वांनी सभेचे जेवढे लोक जमलेले आहेत ते लोक ते गर्दा बघून आम्हाला कन्फर्म झालेलं आहे की विजयचा गुलाल आम्हीच उधळणार आणि साहेब प्रचंड बहुमताने निवडून येणार। एवढेच बोलून शकतो आणि एवढे सगळेजण मोठा संख्येने उपस्थित आहे, त्यामुळे दाखवलं त्यामुळे तुमच्या खूप आभार मानतो। आणि 20 तारखेला आणि 23 तारखेला आणि महाराष्ट्र सरकार आमदार वरपुडकर साहब